लेखी विधान दाखल करण्यासाठीची मुदत वाढवण्यात आली आहे। दावा फेटाळण्याचा अर्ज दाखल केल्यानं मुदत वाढणार नाही। हरकत मान्य करण्यात येत आहे। तुमची याचिका फेटाळण्यात येत आहे। नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया। थोडासा गॅप पडलेला होता टूरवर असल्यामुळे, त्यामुळे आपण पुन्हा एकदा नवीन वेगवेगळ्या विषयावरील व्हिडिओ जे आहेत कायदेविषयक माहितीचे ते पोस्ट करणार आहोत। आज आपण एका अशा मुद्द्याबद्दल बोलणार आहोत की वादी दावा दाखल करतो आणि वादीने दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीला समन्स पाठवलं जातं न्यायालयामार्फत। प्रतिवादी समन्सप्रमाणे मेहरबान कोर्टामध्ये हजर होतात आणि प्रतिवादीला असं वाटतं की वादीचा जो हा दावा आहे तर वादीचा हा दावा कायद्याने चालू शकत नाही, त्यामुळं ते दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 रूल 11 खाली दावा रिजेक्ट करावा म्हणून अर्ज देतात। आता या प्रतिवादीने ऑर्डर 7 रूल 11 प्रमाणे दावा रिजेक्ट करावा म्हणून अर्ज दिल्यानंतर त्या अर्जाला वादीचं म्हणणं घेतलं जातं, त्यावर युक्तिवाद ऐकला जातो, त्यानंतर त्याच्यावर निर्णय होतो आणि त्या दरम्यान प्रतिवादी जे आहेत ते वादीच्या दाव्याला कैफियत दाखल करत नाहीत, म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे तर ते दाखलच करत नाहीत। मग आता होतं काय की त्यांना असं वाटतं प्रतिवादीला की मी 7/11चा अर्ज दिला आहे दावाच रिजेक्ट करावा म्हणून, तर मला जी कैफियत देण्याची मुदत आहे ती एक्सटेंड होईल, ती वाढेल। परंतु या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा असा न्याय निर्णय आहे, त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक। कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया। MSSCG कन्स्ट्रक्शन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध KS चमनकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड असं या केसचं नाव आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आहे आणि तो न्यायनिर्णय जो आहे तो 2019 सुप्रीम कोर्ट 2691 ऑल इंडिया रिपोर्टर यावर रिपोर्टर सुद्धा झालेला आहे। आता याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाची गोष्ट अशी म्हटलेली आहे की जरी प्रतिवादी हजर झाल्यानंतर प्रतिवादीने दिवाणी प्रक्रिया संहिता 7/11 खाली अर्ज दिलेला असेल तरीसुद्धा त्या प्रतिवादींनी जास्तीत जास्त त्यांना म्हणणं देण्याची जी मुदत आहे ती 120 दिवसाची आहे आणि 120 दिवसामध्येच त्यांनी कैफियत दिली पाहिजे। 7/11चा अर्ज दिला म्हणजे दावा रिजेक्ट करावा म्हणून अर्ज दिला म्हणून मी दाव्याला कैफियत दिलेली नाही हे म्हणणं ग्राह्य धरलं जाणार नाही। त्यांना 120 दिवसामध्ये कैफियत ही द्यावीच लागेल असं या केसमध्ये म्हटलेलं आहे। कारण केवळ 7/11चा अर्ज दिल्यामुळं जी मुदत आहे 120 दिवसाची कैफियत देण्याची तर ती वाढू शकत नाही असं या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामधील महत्त्वाचं जे आहे तो भाग आहे। म्हणजे आपण काय करतो की डायरेक्ट हजर होतो, 7/11चा अर्ज दाखल करतो, कैफियत देण्यासाठी मुदती मागतो आणि त्या मुदती मागत 120 दिवस होऊन जातात आणि पुन्हा जेव्हा आपण अर्जासोबत कैफियत वगैरे देतो तर त्यामध्ये आपण असं म्हणतो की मी 7/11 खाली अर्ज दिलेला होता दावाच रिजेक्ट करावा म्हणून, त्यावर सुनावणी झाली, त्यावर वादीचं म्हणणं घेतलं गेलं, युक्तिवाद केला गेला, नंतर तो माझा अर्ज जो आहे तो फेटाळला गेला, त्यामुळे मला आता या दाव्याच्या कामी कैफियत द्यायची गरज आहे आणि या गोष्टीमध्ये जो आहे तो वेळ गेलेला आहे आणि त्यामुळे मला कैफियत देण्यास झालेला उशीर माफ करावा, तर असं चालणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। हे जे आहे हे ग्राउंड नाही, 120 दिवस हे मॅन्डेटरी आहेत आणि 120 दिवसामध्ये कैफियत द्यावी लागेल जरी 7/11चा अर्ज दिलेला असला तरीसुद्धा। अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल। जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील। आणि आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।